जे उपोषणाला बसलेले आहेत आदिवासी कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागण्याला असणारा पूर्णपणे असणारा पाठिंबा आहे। बसलेले जे आहेत त्यांची मागणी आहे की पेसा अंतर्गत 12,500ची रिक्रुटमेंट जी आहे ती ताबडतोब झाली पाहिजे। पण आजच्या या बैठकीमध्ये दुसरंही असं या ठिकाणी ठरलंय 2018-2019 मध्ये शासनाने सभागृहामध्ये जाहीर केलं 1,25,000 कर्मचारी जे आहेत ते बोगस सर्टिफिकेट घेऊन लागलेले आहेत। त्यांच्या संदर्भातला निर्णय लवकरच केला जाईल। शासनाने तो निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय घेऊन त्यांना असणारा एका प्रकारचा अभय दिलं आणि त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं। त्याच्याबद्दल असणारा आमचं काही गैर नाही, तो शासनाचा निर्णय आहे। तो शासन कशा रीतीने राबवायचं हे शासन बघेल। परंतु आजच्या बैठकीमधलं असणारं ठरलं की आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे की खोट्या सर्टिफिकेटच्या जागी 1,25,000 बोगस आदिवासी लागले होते। याचाच अर्थ तुम्ही जनरलमध्ये केल्यानंतर त्या आदिवासींच्या जागा रिक्त झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मेगा भरती करून 1,25,000 या पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार करत हे ताबडतोब त्यांनी असणारं भरती त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि आदिवासींचा हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी भरला पाहिजे।